जालन्यातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि लोकसभेचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनीही मतदानाचा हक्क बजावलाय। भोकरदन मतदार केंद्रावर रावसाहेब दानवे यांनी कुटुंबासह मतदान केलेलं आहे। रावसाहेब दानवे, त्यांची पत्नी रेणुताई दानवे, त्याचबरोबर मुलगा संतोष यांनीही मतदानाचा हक्क बजावला। दृश्य पण पाहतो, जालन्यात दानवे विरुद्ध खोतकर असा सामना रंगलेला आहे आणि त्यानंतर असा सामना रंगला होता। त्यानंतर खोतकरांनी माघार घेत दानवेंसाठी प्रचारही केला। दरम्यान आता दानवे विरुद्ध राष्ट्रवादीच्या विलास अवताडे यांच्यात हा सामना होतोय। प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सहकुटुंब जे आहेत मतदान केलेलं आहे। स्वतः ते उमेदवार आहेत, आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, पाचवी टर्म जी आहे ही या ठिकाणी आमदार खासदारकीची आपली असणार आहे, कसं पाहता याकडे आणि मतदारांना कशा पद्धतीने आव्हान कराल? मी आपल्याला सांगितलं की मी 2 वेळेस आमदार आणि 4 वेळेस खासदार राहिलो, 5व्यांदा आता लोकसभेला उभं राहिलो आणि मला पूर्ण विश्वास आहे माझ्या मतदारसंघातील मतदारावर की ज्या पद्धतीनं मला 4 वेळेस खासदार आणि 2 वेळेस आमदार निवडून दिलं, त्याच पद्धतीनं 5व्यांदासुद्धा मला खासदार म्हणून ते लोकसभेमध्ये पाठवतील। कारण जनतेचं स्वप्न आहे की या देशाचं प्रधानमंत्री पुन्हा एकदा नरेंद्र मोदींनी व्हावं। संतोष दानवे जे देखील आहेत, आमदार आहेत, ते काय सांगाल, वडिलांची 5वी टर्म जी आहे ही या ठिकाणी असणार आहे, कशा पद्धतीने या सगळ्या निवडणुकीकडे पाहताय? आज लोकसभेच्या 3ऱ्या टप्प्यातलं मतदान या ठिकाणी पार पडत असताना प्रचाराच्या या मागच्या 15 दिवसांमध्ये असं लक्षात आलं की मोदीजींनी ज्या पद्धतीने मागचे 5 वर्ष सरकार चालवलं, जनतेच्या मनामध्ये सर्व जनता ही मतदानाची वाट बघून होती आणि परत एकदा आपण नरेंद्रजी मोदी यांना देशाचं पंतप्रधान त्या ठिकाणी करायचं आहे अशा पद्धतीने जनता त्या ठिकाणी निश्चितपणे मतदान करण्यासाठी अतिशय उत्सुक आहे। आणि मला असा विश्वास आहे की जालना लोकसभा मतदारसंघातून माझे वडील खासदार रावसाहेबजी पाटील दानवे हे आजपर्यंतचं सर्वात जास्त मताधिक्य या निवडणुकीमध्ये गाठतील। यावेळीचा विजय देखील मोठ्या या ठिकाणी फरकाने असेल असा पद्धतीचा विश्वास जो आहे हे दानवे कुटुंब जे आहे ते व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन नितीन बोडारेसह प्रशांत रामनाथ दवणे, साम टीव्ही, जालना।